मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर तुम्ही म्हणत असाल मी आज 4 व्हीलर डायरेक्ट घेऊन कुठे निघालोय. तर मित्रांनो, विषय असा झाला, आपला माल काल स्टॉकिसला आला, जे की महिन्याला येत असतो. मग सोलापूरमध्ये आज काल आपली गाडी फुल भरून ही आली होती. हे बुलेरो पिकअप आहे. ही फुल भरून आल्यामुळं काय झालं, आपल्या जी गाडी घेऊन आलेले मालक होते त्यांचं दिवसभर प्रवास झाल्यामुळं परवा रात्री अजून त्यांनी गाडी कुठेतरी ड्रायव्हिंग केली जास्त, म्हणून त्यांना आला होता भरपूर कंटाळा, अंग दुखत होतं त्यांचं. म्हणून आपण काय केलं, त्यांना म्हणलं आपल्याला इथे गाडी बिनधास्त तुम्ही आराम करा, गाडी द्या माझ्यापाशी. गाडी मी घेतली, त्यांनी नंतर आराम केला आणि मी गाडी रूमकडे घेऊन गेलो. तिथं आराम करून फ्रेश होऊन गाडी लगे आता त्यांच्याकडे मी घेऊन चाललो आहे. तोपर्यंत त्यांचं सगळं आवरून होतं आहे, फ्रेश होऊन होतं आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे, कधी जर एखाद्यावर वेळ अशी आली आपल्याला मदत करावीशी वाटली तर बिनधास्त डोळे झाकून मदत करू वाटते. अजिबात हेवा देवा बघायचं नाही. तिथं तुम्हाला पण असा चान्स कधी भेटला ना, बिनधास्त मदत करत राहायची, चान्स सोडायचा नाही अजिबात. कारण सगळे आपण एक माणूस आहेत, सगळ्यांना एकमेकांनी सहकार्य केलं तर सगळेजण आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळं मला वाटलं असं की मदत केली पाहिजे, त्यामुळे मी बिनधास्त त्यांना म्हणलं चावी द्या माझ्याकडं, मी गाडी चालवतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि मग आपल्याला गाडी परफेक्ट येते, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. त्यांनी पण चावी दिली. आता मी त्यांच्याकडे चाललो आहे, त्यांना फोन केला आहे, त्यांचं फ्रेश होऊन झालेलं आहे. आता त्यांच्या हातात गाडी द्यायची, ते रिपीट जातील कंपनीकडं आणि आपण आपल्या कामावर निघायचं. चला तर मग मित्रांनो, भेटूयात आपल्या फील्डवर, ओरिजिनल फील्डवर, 2 व्हीलरवर आपल्या.